सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळं जे जंतर मंतर आहे, तर युवा पिढीला मोठी चिंता आहे अनेक गोष्टींची. त्यामध्ये शाश्वत विकासाची चिंता आहे. कारण मुळात शाश्वत विकास म्हणजे वर्तमानातल्या गरजा चांगल्या प्रकारे भागून भविष्याचा विचार करणं आणि त्या दृष्टीने काम करणं. आणि या एकूणच विषयावर आपल्या सोबत बोलण्यासाठी आहेत माजी IAS अधिकारी शिवानंद टाकसाळे सर. ते आपल्याला मराठवाड्यातलं, महाराष्ट्रातलं पर्यावरण आणि युवकांची त्यामधली भूमिका, त्यांना काय वाटतंय, त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे, आतापर्यंत काय झालेलं आहे, म्हणजे केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्ष लागवड योजनांसह अनेक गोष्टी सांगितल्या जात आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळ आहेत, तुमचे ग्रीन ट्रिब्युनल आहेत, बऱ्याच गोष्टी चालू आहेत. म्हणजे शहरी भागांमध्ये चालू आहेत आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा चालू आहेत. तर एकूणच याविषयी शिवानंद टाकसाळे यांचा जो काही प्रशासकीय अनुभव आहे, तो जवळपास 4 दशकांचा अनुभव आहे आणि त्या अनुषंगाने ते आपल्याशी चर्चा करणार आहे. सर, तुमचं या AM 2032 ड्राईव्हच्या AM टॉक्स मध्ये आपलं स्वागत आहे. आणि आता मी प्रस्तावना केल्याप्रमाणे तुम्ही सांगा की सध्या पर्यावरणाच्या समस्या किंवा आरोग्याच्या, शिक्षणाच्या, ह्या ज्या सगळ्या समस्या आहेत, ज्याला आपण शाश्वत विकासाच्या मूळ प्रश्नाकडे आपण ते लक्ष दिलं पाहिजे असा आग्रह सध्या धरतोय. आणि युवक आता हे फक्त काय की पहिलीपासून तर अगदी एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये PhD करण्यापर्यंत अनेक अभ्यासक्रमांमध्ये त्याचा समावेश आहे. तर त्या एकूण विषयी तुमचं प्रथमदर्शनी काय मत आहे या क्षणाला? नमस्कार अनिलजी. धन्यवाद. आपण मराठवाड्याच्या पर्यावरणाबद्दल आपण पुन्हा एकदा भेटतो. यापूर्वी एकदा भेटलो होतो. मराठवाडा, पर्यावरण, निसर्ग, जैवविविधता, पाणी, पाऊस या सगळ्यांवर आपण चर्चा केलेली आहे. आज पण तुम्ही हा विषय पर्यावरणाचा पुन्हा एकदा समोर आणलाय आणि तुमच्यासारखी अशी काही मंडळी आहेत की ज्यांना वाटतं की मराठवाड्याचं पर्यावरण संवर्धन व्हावं, आमच्या मराठवाड्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये वृक्ष संवर्धन व्हावं आणि एक निसर्गाचं एक आल्हाददायक, आरोग्यदायी चित्र तयार व्हावं असं आपल्यासारख्यांची प्रामाणिक इच्छा आहे. त्याच्यामुळे खूप आनंद वाटतो. आमच्या प्रशासकीय कारकिर्दीमध्ये पर्यावरण संवर्धन टिकवण्यासाठी, वृद्धिंगत होण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले. मी मागच्या मुलाखतीमध्ये सुद्धा सांगितलं की झाडं लावणे, झाडांच्या बिया, इव्हन लग्नाच्या कार्यक्रमामध्ये तुमच्या अक्षताच्या बरोबर पाकिट जंगली बियाचे पाठवून कुठेही टाकून द्या असं सांगितलं. इव्हन परभणीला मी जिल्हा परिषद CEO असताना लोकांना सांगितलं की तुम्ही वर्षभर जी काही फळं खाणार आहेत, ती सगळ्या फळाच्या बिया एका बॉक्समध्ये, एका बाजूला, एका गोणीमध्ये ठेवा आणि पाऊस पडल्यानंतर तुम्हाला जिथं वाटतील पाणवठे त्या ठिकाणी टाकून द्या. जे झाडं येतील ती येतील. परंतु बिया उखंड्यावर वगैरे कचऱ्यात टाकण्यापेक्षा त्यांना बाजूला ठेवा. असे वेगवेगळे प्रयोग आम्ही केले. गंमत अशी आहे की मराठवाड्याचं पर्यावरण संवर्धन करण्यासाठी झाडं लावा असं आपण म्हणतो. झाडं लावली जातात, बिया पण टाकल्या जातात, पाऊस पण पडतो. परंतु आम्हाला प्रामाणिकपणे हे सांगायला पाहिजे की आम्ही झाडं लावण्यापेक्षा झाडं जगवणे हा फार महत्वाचा विषय आहे. मराठवाड्यात दरवर्षी झाडं लावली जातात. वन विभाग आहे, सामाजिक वन विभाग आहे, शाळा, महाविद्यालय, खाजगी संस्था, शेतकरी सर्वच झाडं लावतात. पण झाडं लावल्यानंतर झाडं किती टिकली हे फार महत्वाचं आहे. म्हणजे पर्यावरण संरक्षण करत असताना फक्त झाडं लावणे हा प्रयोग नाही आहे. झाडं लावण्याबरोबर त्याच्या पाठीमागं खूप काही गोष्टी येतील. युवकांना तुम्हाला उद्युत करावं लागेल, युवकांना प्रोत्साहित करावं लागेल. खऱ्या अर्थानं मला वाटतं ही चळवळ युवकांनी हाती घेतली पाहिजे. जर आम्हाला 8ही जिल्ह्यामधल्या सगळ्या लोकांना जर जगायचंय, राहायचंय, पुढे आपली संतती त्या ठिकाणी राहणार आहे, येणाऱ्या जनरेशन्स,
तर त्यासाठी युवकांनी हा प्रयोग हातात घेतला पाहिजे. झाडं जगवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. झाडं ही आमची देशी झाडं, आमच्या मातीमध्ये येणारी झाडं प्रामाणिकपणे आम्ही झाडं लावायला शिकलं पाहिजे. झाड फक्त लावलं नाही, तर ते 5 वर्ष त्या झाडाचं संवर्धन आम्हाला संरक्षण कसं करायचं, याचा आम्हाला धडा मिळाला पाहिजे युवकांना. मी तर म्हणेन ना, की जिल्ह्यापासून तालुक्याला, गावाला, शहराला जे काही रस्ते आहेत जोडलेले, त्या रस्त्याच्या दुतर्फा तुम्हाला देशी झाडं लावता येतील. त्या झाडाचं दत्तक पत्र संबंधित व्यक्तींना देता येईल त्या त्या गावातल्या. तुम्ही लोकांना तयार केलं पाहिजे. इवन इवन मला अजून याच्यामध्ये असं वाटतं, की तुम्ही अ, झाडं लावत असताना झाडांची अ, एक यादी केली पाहिजे गावनिहाय, की ती कोणती झाडं कुणाला दत्तक दिलेली, त्यांनी वाढवायची किती, त्याचा कालावधी किती, हे प्रामाणिकपणे जर आपण लक्ष दिलं, तर मला वाटतं खूप चांगलं होईल. एवढंच काय मला अजून वाटतं, की प्रत्येक गावाचा एखादा हरित नकाशा असावा. हरित नकाशा म्हणजे तुमच्या गावाचं जर क्षेत्र समजा 2,000 हेक्टरचं असेल, तर 2,000 हेक्टरवर किती पाणवठे असले पाहिजेत, किती मोकळी जागा असली पाहिजे आणि किती जागेवर झाडं असली पाहिजेत, रस्त्याच्या दुतर्फा किती झाडं असली पाहिजेत. त्यानंतर पाणवठे जिथं आहेत, तिथं आमची जैवविविधता काय-काय आहे, कोणकोणते प्राणी आहेत, कोणकोणते पक्षी आहेत, याचा एक हरित नकाशा प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये असावा. म्हणजे जेणेकरून प्रत्येक नागरिकाला लक्षात येईल, की माझ्या गावात ही या भागात एवढी-एवढी झाडे, या भागात एवढे-एवढे पाणवठे, इथंही अशा-अशा नद्या आहेत आणि नद्याच्या बाजूला हे पक्षी येतात. तर हे सगळं एखाद्या एखाद्या नकाशावर असं मॅपवर ठेवलं पाहिजे आणि ते ग्रामसभेमध्ये मॅप सगळ्यांना लोकांना दाखवलं पाहिजे. एक मला वाटतं. म्हणजे युवकांनी करायचंच जर म्हणलं, मी सांगितलं ना तुम्हाला झाडं लावणे हा एक शासकीय प्रयोग न ठेवता आपण स्वतः नागरिकांनी त्याच्यात उतरलं पाहिजे. प्रत्यक्षात युवकांनी उतरलं पाहिजे. आपल्याकडं शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची जर संख्या पाहिली, मला सांगा एन-सी-सी आहे, एन-एस-एस आहे, स्काउट गाईड आहे, इको क्लब्स आहेत. तर तुम्हाला या सगळ्यांमध्ये जर जबाबदार नागरिक जर शोधायचे म्हणलं, तर तुम्हाला याची किती मोठी यादी मिळेल आणि त्या यादीप्रमाणे आपण जर सांगितलं लोकांना, की बाबा हे प्रत्येक जो कोणी विद्यार्थी एन-एस-एसचा आहे, एन-सी-सीचा आहे, हे तू यावर्षी 11वी गेलाय किंवा फर्स्ट इयरला गेलाय, 5 वर्षात तुला ही एवढी-एवढी झाडे तुला ती मोठी करून दाखवायची आणि तो तुझ्या करिक्युलमचा भाग असेल. म्हणजे तुझ्या त्या शाळेच्या अभ्यासक्रमाचा एक भाग असेल आणि तेवढी झाडं तुला तेवढी वाचवायचीत आणि नंतरच तुला ती डिग्री मिळेल. अशा प्रकारचा शैक्षणिक जर आपण करिक्युलम म्हणजे शैक्षणिक अभ्यासक्रम जर तयार केला, तर प्रत्यक्षात आपल्याला झाडं लावता येतील. पर्यावरण टिकवता येईल. म्हणजे कागदोपत्री सांगून किंवा पत्र देऊन किंवा झाडं लावली म्हणून बाजूला राहण्यापेक्षा ते झाड पुढे 5 वर्षापर्यंत किती मोठं होतंय, त्याचं संवर्धन कसं करायचं, हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर युवकांनी गावात आता लक्षात घेतलं पाहिजे, की किती पाऊस पडतो आपल्याकडे. तो पाऊस पडल्यानंतर त्या पाण्याचा थेंब ना थेंब आपल्याला कसा वाचवता येईल, कसा जमिनीत मुरवता येईल, याचं पण प्रशिक्षण युवकाला पाहिजे. पाण्याचं ऑडिट एक मागं शासनाने काढलं होतं. जलयुक्त शिवार आणि त्याचं वॉटर ऑडिट, की म्हणजे एकूण पाऊस किती पडतो, किती साठवला जातो, पिकाला किती लागतो, जनावराला किती पाणी लागतं, मानवाला किती पाणी प्यायला लागतं, ही मागच्या या गव्हर्नमेंटनी खूप चांगली हे काढली होती जलयुक्त शिवाराची कल्पना. तसं लोकांना याच्यात जलशिक्षित केलं पाहिजे. कारण बिना जलशिक्षित होता हे असं काम शासन करेल किंवा अधिकारी करतील याच्यावर न सोडता लोकांना जलशिक्षित केलं पाहिजे. पडणारा पाऊस, आम्हाला साठवायचा पाऊस, झाडांना लागणारा पाऊस, पिण्याचं पाणी, जनावरांना प्यायचं पाणी, पिकाला लागणारं पाणी, या सगळ्याचा हिशोब प्रत्येकाला सांगून मग त्याच्यातून आम्हाला ही संस्कृती पुढं जपावी लागणार आहे. तर हे पर्यावरण टिकेल. अन्यथा पर्यावरण म्हणजे शासनाने झाडं लावायची आणि आम्ही बघत बसायचं, हे चुकीचं राहील. नाही, हे शासन बघा करतंय. टाकसाळे सर, आता जी. तुम्ही मागेही आपल्या अशाच या चर्चेमध्ये सांगितलं होतं की जिथे मराठवाड्यामध्ये 33% वनाच्छादित क्षेत्र पाहिजे, झाडांची ही संख्या पाहिजे तेवढं, तर त्या तुलनेमध्ये आपण जर विचार केला तर ते 3% कमी प्रमाण आहे. हे बरोबर आहे. असं तुम्ही ब सांगितलं होतं. मग त्या हो. सगळ्या पार्श्वभूमीवर जर
आता शासनाच्या वन खात्याच्या पर्यावरणाच्या वेगवेगळ्या अजून योजना आहेत खूप. त्यांचे काही टार्गेट आहेत. किती लाख झाडं लावायचे आहेत, अमुक लावायचे आहेत, तर मग ते आवाज सगळं आहे. आवाज अशा परिस्थितीमध्ये अशा परिस्थितीमध्ये लोक सहभागी होतात. होतच नाही असं नाही. आता बघा, सिने अभिनेते आमिर खान जी, आणि आपल्या मराठवाड्यातले आवाज डिस्टर्ब. तुमचे हे मकरंद अनासपुरे, त्यांचं नाम फाउंडेशन आहे. आणि आमिर खान यांचं पाणी फाउंडेशन. आता सयाजी शिंदे असतील, त्यांचं ते देवराई आहे. नंतर प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप आहेत. बरेच आहेत, ते सचिन गोस्वामी आहेत. हे बरेच लोक याच्यामध्ये मराठवाड्यासह महाराष्ट्रामध्ये झाडांच्या संदर्भात खूप चांगलं काम करत आहेत. आणि लोकांचाही त्यांना प्रतिसाद तेवढाच जास्त मिळतोय. मग हे सगळं अनुकूल आहे, लोकांची मानसिकता आहे. आणि आज कसं आहे की अगदी अं, चौथी पाचवीच्या मुला मुलींपासून पर्यावरण रॅलीज वगैरे त्या दरवर्षी 5 जूनला काढल्या जातात. तुम्ही देखील अनेक गोष्टी केलेल्या आहेत या अनुषंगाने. तर त्याबद्दल सांगा, म्हणजे तुम्ही सहभाग कसा जास्तीत जास्त वाढवता येईल आणि ह्याही लोकांची कशी मदत घेता येईल. तर एक सकारात्मक वातावरण हे सगळं होणं गरजेचं आहे. आणि मग त्यामध्ये मग काय बाकीचा जो डेटा आहे, तुम्ही सांगता की वॉटर ऑडिटचा डेटा आहे, अमुक डेटा आहे, तमुक डेटा आहे. तर अशा पद्धतीने रॅलीमध्ये ती जी साक्षरता आहे, शाश्वत विकास साक्षरता, ती जास्तीत जास्त कशी वाढवता येईल. तर कुठले कुठले प्रयोग तुम्ही आतापर्यंत केलेले आहेत तुमच्या कारकिर्दीमध्ये, आणि आता या तरुण पिढीसाठी तुम्ही अजून काय सुचवाल, आणि शासनाच्या अधिकाऱ्यांनी काय केलं पाहिजे. मला असं वाटतं की मी आता सांगितलं की जलशिक्षित केल्याशिवाय लोकांना लोकांना युवकांना तुम्हाला सांगावं लागेल ग्रामसभेमध्ये, शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये, की तुम्हाला या ठिकाणी राहायचंय, वास्तव्य करायचंय तुमच्या येणाऱ्या पिढ्यात पुढं. मग त्यासाठी तुम्हाला पर्यावरण अतिशय सुदृढ ठेवावं लागेल, अतिशय आरोग्यदायी ठेवावं लागेल. त्यासाठी तुम्हाला इथं पडणारा मराठवाड्यातला पूर्वापार पाऊस 700 मिलीमीटरच्या आसपासचा जो पाऊस आहे, तो पाऊस आपल्याला कसा शिवारात अडवायचा, त्याचं संवर्धन कसं करायचं. त्याचबरोबर मी मगाशी आता सांगितलं, की तुम्हाला अ, त्याचं हे करायला लागेल. तुम्हाला तुमची जी त्या तुमच्या शिवारातली किंवा तुमच्या गावातली जी काही ग्रीनरी आहे, त्याचा एक नकाशा करावा लागेल गावातल्या, की किती ग्रीन म्हणजे झाडं माझ्याकडे किती राहतील, पानवटे किती राहतील, जैवविविधता किती राहील, त्याचा एक नकाशा तयार करणे. त्याचबरोबर सर्वात महत्वाचा एक आता असा मोठा प्रॉब्लेम आहे आपल्याकडे, की प्लास्टिकचं निर्मूलन. जर शिवारात आणि गावात आणि कचऱ्यामध्ये जर प्रचंड प्लास्टिक असेल, तर ते पृथ्वीसाठी अतिशय वाईट आहे ते. कारण मृदेमध्ये ते मिक्सअप होत नाही, डायल्यूट होत नाही. त्यामुळे तुम्हाला ची संकलन, प्लास्टिकची गोळा करणे आणि त्याची विल्हेवाट लावणे हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. कारण मी ग्रामीण भागातला आहे. मला आठवतंय धाराशिव मधल्या त्या छोट्या खेडेगावामध्ये जो कचरा आपण टाकतो किंवा घरातला, याच्यातला, रस्त्यातला आणि ते सगळं गोळा करून जर आपण उखंड्यावर किंवा याच्यात जर टाकलं, तर ते जमिनीत जातं खत म्हणून. आणि त्याच्यामध्ये प्लास्टिक असतं आणि ते प्लास्टिक विघटन होत नाही आणि दुर्दैवाने मातीची जी मृद संधारण आहे, ते मृदेचं संधारण होत नाही. प्लास्टिक विघटन होत नाही. त्यामुळे प्लास्टिकला जाणीवपूर्वक तुम्हाला प्लास्टिकला संकलन करून त्याची विल्हेवाट लावावं लागेल आणि त्याच्यासाठी लोकांना शिकवावं लागेल, की हे प्लास्टिक आपल्याला त्याचं प्लास्टिकचं आपल्याला विघटन करायचं, संकलन करायचंय आणि त्याची विल्हेवाट लावायची. तुम्ही त्याचबरोबर तुम्हाला बरं का सर, तुम्ही परभणीला असताना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, तर जी. त्यावेळेला जे प्लास्टिक याच्या संदर्भात जी काही मोहीम राबवली होती, तर त्याबद्दल सांगा. तुम्ही किती त्याच्यामध्ये किती किलो टन काय केलंय, म्हणजे लोकांनी कसा प्रतिसाद दिला, काय झालं होतं त्या. कारण त्यावेळेला काय मला वाटतं की शासनाने नवीनच ते हे हे आपले रामदास कदम पर्यावरण मंत्री होते बहुतेक त्यावेळेला, जे कुणी असं. आम्हाला आम्हाला आठवतंय, की मी अप्पर विभागीय आयुक्त औरंगाबादला असताना सर्व नगरपालिका, सगळ्या ग्रामपंचायती सर्वांना आम्ही आदेश दिले होते आणि एक मोहीम काढली होती, की प्लास्टिक संकलन करा. आणि लोकांमध्ये खूप चांगली त्या ठिकाणी चांगला मेसेज गेला लोकांमध्ये.
त्यांनी प्लास्टिक संकलन केलं. त्यावेळेस त्या काही ग्रामीण भागामध्ये प्लास्टिकवर प्रक्रिया करणारे तसे आपल्याकडे यंत्रसामुग्री नव्हती, परंतु लोकांनी कलेक्ट केलं. लोक ऐकतात. मला मराठवाड्यातल्या लोकांच्या बद्दल मला खूप खात्री आहे आणि त्यांच्यावर विश्वास आहे माझा, की एकदा तुम्ही चळवळ सुरू केली की लोक ऐकतात. तर ही चळवळ पुन्हा नव्यानं सुरू करावं लागणार आहे. प्लास्टिकचं संकलन करण्याची खूप खूप महत्वाचं आहे. इव्हन लहान मुलापासून मोठ्यापर्यंत प्लास्टिक कलेक्शन जर संकलन आपण नाही केलं, प्लास्टिक गोळा नाही केलं, तर अतिशय वाईट मेसेज जातोय. त्याचं विघटन होत नाही आणि जमिनीची मी सांगितलं ना, की धूप थांबत नाही, मृदा खराब होत चालली. त्याचबरोबर आपल्याला हे पण करावं लागणार आहे, की पाण्याचा थेंब ना थेंब कसा जिरवायचा याची संस्कृतीच आता मी सांगितलं ना, जलशिक्षितच लोकांना करावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर दुसरा एक प्रकार आहे, की वाळू उपसा जो आहे, तो वाळू उपस्यावर अतिशय कडक निर्बंध त्या कायद्याने शासन करतंय. पण त्याचबरोबर गावातल्या युवकांनी सुद्धा लक्ष ठेवलं पाहिजे, की आपण आता हे जर वाळू मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर जर उपसा होत असेल, तर आपल्या शिवाराचं किंवा आपल्या निसर्गाचं काय नुकसान होतंय? त्यासाठी युवकांनी त्याच्यात सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. त्याचबरोबर दुसरा एक प्रयोग असा, की आम्ही मराठवाड्यामध्ये काम करत असताना मी सांगितलं मागच्या मुलाखतीमध्ये सुद्धा, की मी ज्या पोस्टिंगमध्ये होतो, ते जे काही जलस्रोत असतात आपल्या गावातले, तलाव असेल, नदी असतील, मोठे तलाव असतील, काही बारव असतील. मी परभणीला मुख्य कार्यकारी अधिकारी असताना बारवामधला गाळ काढण्याचा प्रयोग आम्ही सुरू केला होता. माननीय विभागीय आयुक्त केंद्रेकर साहेब होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या बारवा ज्या असतात जुन्या बांधलेल्या, तर त्या सगळ्यांतला गाळ काढून आम्ही ते एक स्वच्छ केलं होतं. म्हणजे जे काही जलस्रोत आहेत जुने, ते जलस्रोत स्वच्छ केले तर ऑटोमॅटिक त्या ठिकाणी पाणीचा झिरपा होईल, पाण्याची पातळी वाढेल आणि आजूबाजूला त्या बाजूला झाडांची संख्या वाढू शकते. त्याचबरोबर ही हे तुमचे जे जलस्रोत आहेत, ते जलस्रोत जर आपण हे केले, तर बाजूला झाडी वाढल्यामुळं त्या ठिकाणी जैवविविधता वाढेल. पक्षी त्या ठिकाणी विहार करतील, प्राणी येतील. त्यासाठी हे सगळ्यांना आपण या बाबतीत सुद्धा जलस्रोत स्वच्छ करण्यासाठी लोकांमध्ये ही संस्कृती वाढवली पाहिजे. खूप या बाबतीत महत्वाचा सहभाग युवकांनी द्यावा असं मला वाटतं. हे बघा, आणि यु टाकसाळे सर, जी. तुम्ही आता हे जे काही आपण जी काही चर्चा करतोय ते सगळे आता पाण्याचा जलसिंचन वगैरे हा एक मुद्दा आहे, प्लास्टिकचा आहे, झाडे लावण्याचा आहे. ही सगळी जर गोळाबेरीज केली तर आज मराठवाड्यामध्ये असेल किंवा महाराष्ट्राच्या कुठल्याही भागामध्ये असेल, ग्रामीण भागामध्ये जे मूळ प्रश्न आहेत, जी तरुण पिढी व्यसनाच्या आहारी गेलेली आहे, क्रीडा मंडळ आहेत, गणेश मंडळ आहेत, भरपूर काही आहे, आरक्षणाचा मुद्दा येतो त्यावेळेला ते रस्त्यावर उतरतात. यांना हे कन्स्ट्रक्टिव्ह एक तर मुळामध्ये याच्यातून रोजगार निर्मिती कशा प्रकारे होऊ शकते, तर त्याच्या काही दोन गोष्टी मला तुम्हाला सांगायच्यात, म्हणजे शेअर करायच्यात तुमच्याशी. मी काय त्याच्यातला तज्ज्ञ वगैरे नाही, हे आधीच सांगतो. आता बघा, प्लॅस्टिक जे आहे, म्हणजे आपल्याकडचं प्लॅस्टिक जे आहे ते चीन सारखा देश घेऊन जातो मोठ्या प्रमाणामध्ये. त्याच्यानंतर तिकडनं तो वेगवेगळ्या प्लॅस्टिकच्या वस्तू करून इकडं पाठवतो, आपण आयात करतो आणि आपणच त्या खरेदी करतो. आता ही जी गोष्ट आहे, हे गल्ली बोळातले किंवा बाजारपेठेतले छोटा छोटा व्यापारी सुद्धा हे बोलतोय. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात आपण प्लॅस्टिक ते गोळा करतो, म्हणजे ते फुकट, जवळपास फुकट ते तिकडे पाठवलं जातं तिकडनं. मग त्याच्यातून काही उद्योग किंवा रिसायकलिंग किंवा काय त्याचं करता येईल का? कारण मध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी असं सांगितलं होतं की त्याच्या काही विटा तयार करणं असतील, त्याच्यापासून रस्ते, असं बरंच काही ते बोलले होते. त्याच्यावर काही झालेलं आहे का? त्याच्यावर काही विचार होतोय का कुठं, सामाजिक पातळीवर, शासकीय पातळीवर? ते एक सांगा. म्हणजे अगदी त्या बाबतीत तसंच असं नाही. आणि दुसरं म्हणजे आता जलशिवार एक आलं, नंतर जलशिवार हे दोन आलं. नीती आयोगाकडं देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला प्रेझेंटेशन दिलं, आत्ताही ते दिलं, आत्ता देखील ते चालू आहे. हे सगळे प्रयत्न चालू असताना ते तोकडे पडतात आहे. आणि आपण दरवर्षी पावसाळा आला की ह्या गोष्टींची चर्चा होते की आता कुठतरी, आता बघा की मध्ये ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी झाली, म्हणजे जमीन स्खलन झालं, बऱ्याच वाहूनच गेली, खचली जमीन.
असे वेगवेगळे मुद्दे, नैसर्गिक संकट हे ते येत असतात. तर कायमस्वरूपी अशी काही ऍक्शन, जसं आता तुम्ही सांगितलं होतं कृती दल तुम्ही स्थापन केलं होतं 33 कोटी झाडांच्या संदर्भामधलं वगैरे, असे काही कायमस्वरूपी अशा काही यंत्रणा किंवा काही त्याच्यामध्ये काही सुचू शकाल का तुम्ही? बघा, मला असं वाटतं, की तुमचा मुद्दा बरोबर आहे, की तुम्हाला वाटतं, की शासनाने आत्तापर्यंत प्रयत्न केलेत, शासनाने करावं. मला असं वाटतं, की जर लोकांना त्या ठिकाणी जगायचंय, लोकांना त्या ठिकाणी अस्तित्व ठेवायचं, तर लोकांनी याच्यात सहभाग का? ही लोक चळवळ का होऊ नये? प्लास्टिक निर्मूलन, झाडे लावणे, झाडे टिकवणे, जैवविविधता टिकवणे, ह्याची लोक चळवळ का होऊ नये? याच्याबरोबर तुम्ही आज युवकांना शिक्षण देता शाळा महाविद्यालयामध्ये. तुमच्याकडे पहिलीपासून ते ग्रॅज्युएट पर्यंत, पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत सगळी मुलं आहेत, शाळेत शिकतात. तुमचं हे शिक्षण जे आहे आर्ट्स, कॉमर्स काय जे सायन्स जे शिकवताय आपण, त्याच्याबरोबर मला वाटतं की तुमच्या पदवीपर्यंतचा एखादा विषय पर्यावरण असा ठेवा, की ते पर्यावरण म्हणजे 11वी गेला, एखादा कॉलेज 11वी गेला, ती ग्रॅज्युएट 5 वर्षे होईपर्यंत त्याला 50 झाडं त्याला जगवायची आणि त्या 5 वर्षात मोठी करायची आणि ते त्याची झाडाचं हस्तांतरण त्या संस्थेला करायचं, शिक्षण संस्थेला, सरकारला आणि मग डिग्री घ्यायची. असं शिक्षण केलं तर प्रत्यक्षात पर्यावरण उभं होईल ना. म्हणजे पर्यावरण पुस्तकात शिकवायचं गुरुजींनी. झाडामुळं काय होतंय, पर्यावरण किती असावं, पाऊस किती असावा. माझं म्हणणं आहे त्याला प्रॅक्टिकली द्या ना. आमचा सिलेबसच असा फ्रेम केला पाहिजे. तू पहिलीच्या शाळेत गेला ना, पहिलीच्या शाळेत आम्ही यांना ॲडमिशन देतो. परंतु 10वी पर्यंत जात असताना त्यांनी एवढी-एवढी झाडं, त्यांना ते पाणी टाकणं, त्यांनी लहान मुलांनी ती संस्कृतीच आमच्याकडे जर ठेवली, एक सिलेबसचा पार्ट ऑफ सिलेबस, काय होऊ शकेल? होऊ शकतं. पण तो आम्हाला कसं आहे, माझं म्हणणं आहे, की पुस्तकातून शिकू नका. आता टाईम आलेला आहे. आणि शासनावर डिपेंड राहू नका. कारण शासन प्रयोग करतंय, पण लोकांना कळायला पाहिजे, की ते केलेले प्रयोग आपल्याला प्रत्यक्षात येईपर्यंत आमचा सहभाग किती आहे? मी सांगितलं मगाशी, की ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला शिवाराचा एक हरित नकाशा तयार करा. एक हरित नकाशा म्हणजे माझ्या तेवढ्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये किती हरित क्षेत्र राहणार आहे? किती नद्या, किती पाणवठे, किती जैवविविधता. त्याच्याबरोबर तुम्ही ज्या ग्रामसभा घेता, आमच्याकडे वेगवेगळ्या ग्रामसभा असतात. महिलांच्या ग्रामसभा, सर्वसाधारण ग्रामसभा. माझं म्हणणं आहे वर्षातून 1-2 हरित ग्रामसभा ठेवा गावामध्ये. 2 हरित ग्रामसभा अशा ठेवा, की त्या ग्रामसभेमध्ये आमची किती झाडं होती, किती झाडं राहिलीत, यावर्षी किती झाडं लागली, आता किती जिवंत आहेत, आम्हाला पुढे काय करायचंय, त्या झाडांना कोणी काही हे नुकसान केलंय का? याच्याबद्दल सुद्धा ग्रामसभेचा रोल केला तर खूप मजा येते. आणि लोकांना शिकवा आता. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही जे म्हणता ना शासनाने प्रयोग करावे त्यांनी. मला सांगा तुमचं तापमान जर 45 डिग्री सेल्सियसच्या पुढे जातंय, मार्च, एप्रिल, मे मध्ये आणि तुम्ही जगण्यासाठी कासावीस होताय, पाणी नसतं. मग ह्या जो निसर्गातला जो बदल आहे, अनियमित पाऊस आहे, अवकाळी पाऊस आहे, काही ठिकाणी उष्णता वाढतीये, काही ठिकाणी थंड बघा तुम्ही थंडीच्या दिवसामध्ये मी बघितलं की परभणीला वगैरे होतो आम्ही -डिग्री सेल्सियस टेम्परेचर मराठवाड्यात 4 मध्ये. बीडमध्ये तशीच अवस्था, धाराशिवमध्ये तशीच अवस्था. मग हे हळू जे बदलत चाललंय, हे लोकांना शिकवावं लागणार आहे. आणि हे शिकवत असताना मग त्यांना सांगावं लागणार की हे पर्यावरणाचा भाग आहे. तुम्हाला आता असं जगावं लागणार आहे. त्यासाठी त्यांना सुशिक्षित करावं लागेल, जलशिक्षित करावं लागेल, तापमानाच्या बद्दल शिक्षित करावं लागेल आणि या सगळ्यांच्या बरोबर तुमची कृती जी आहे, ती कृती व्यक्तिशः असली पाहिजे. तुम्ही म्हणाल की मग शासनानेच करावं, एन-जी-ओनीच करावं, उद्योगानेच करावं. नाही. तुम्हाला त्या ठिकाणी निसर्गाचा आस्वाद घ्यायचा आहे, तर तुम्हाला. यासाठी तंत्रज्ञान आहे. सध्या एवढं तंत्रज्ञान विकसित एखादा ॲप करा. तुम्ही एक असा ॲप करा गावामध्ये, की त्या ॲपवर कोण व्यक्ती आहेत, किती झाडं लावली, कुठं वाढले, कोणत्या ठिकाणी जिओ टॅगिंग करून वगैरे झाडाचं हे करा. कुणी झाड तोडलं तर त्याच्यावर कारवाई करा. ॲप तयार करा ना. टेक्नॉलॉजी जी-आय-एस टेक्नॉलॉजी खूप चांगली आहे सध्या. त्या जी-आय-एस टेक्नॉलॉजीमध्ये जीआयएस टेक्नॉलॉजी म्हणजे तुम्ही काही हे करू शकता. म्हणजे जेवढी झाडं लावली कोणी त्याला नुकसान जरी झालं तरी तुम्हाला लगेच फोटोग्राफीने कळता येते. तुमच्या क्रॉप जी पिकाची जी नोंद आहे, ती तुम्हाला मोबाईलच्या ॲपवर दिसते. तर ती झाडाच्या बाबतीत का असू शकत नाही? झाड तोडलंय म्हणून तुम्हाला सामाजिक जबाबदारी नाही लोकांची आमच्या कोणी. म्हणून सांगितलंय तुम्हाला, की हरित ग्रामसभा 2 ठेवाव्यात ग्रामपंचायतीमध्ये. शाळेमध्ये यांना कंपल्सरी हे करावं. शाळेमध्ये हे हा करिक्युलम जो आहे, तो आमचा असा ठेवला पाहिजे. म्हणजे
जल, जंगल आणि जमीन संरक्षण या सगळ्यांमध्ये युवकांचा सहभाग अतिशय मोठा आहे. सामाजिक संकल्पच केला पाहिजे आम्ही, की आम्हाला ह्या युवकांना याच्यामध्ये घ्यायचंय आणि पुढे जायचंय. राहिला प्रश्न गावोगावी आजची जी चित्र आहे, तुम्ही सांगितलं की व्यसनाधीनता आहे, हे तुम्हाला बदल करावा लागणार आहे. कारण नाही तर अन्यथा होईल काय, की तुम्ही बदल न करता जर असंच राहिलं, तर कुटुंब विस्थापित होणं, लोक त्यानंतर वेगवेगळ्या याच्यामध्ये सीझनमध्ये, मोसमामध्ये ते जे जे चित्र आहे, ते चित्र अतिशय दुर्दैवी असं चित्र आहे आणि त्याच्यामध्ये आपण सहन करतो. हे चुकीचं आहे. यासाठी जाणीवपूर्वक आपल्याला पर्यावरण संवर्धनासाठी झटावं लागणार आहे. याच्यामध्ये युवकांचा सहभाग अतिशय महत्वाचा आहे. कंपल्सरी घ्यावा लागणार आहे. तुम्हाला असं वाटलं की हे युवकांचा सहभाग हा ऐच्छिकपणे येत नाही, तर तुमच्याकडे शाळा, महाविद्यालय आहेत, ग्रामपंचायती आहेत, नोकरदार आहेत. कंपल्सरी करा ना त्यांना. कागदावर घ्या, जी-आर काढा. शासनाने जी-आर काढलेले आहेत. पण ग्रामपंचायतीने सुद्धा त्यांचा रोल त्याच्यामध्ये घेणं, नगरपालिका आणि ग्रामपंचायतीमध्ये, हे मला असं महत्वाचं वाटतं. म्हणजे आम्ही जलसंवर्धन, पडणारा पाऊस, वाढलेलं तापमान, कमी होत चाललेलं कधी-कधी टेम्परेचर, म्हणजे कधी-कधी मी सांगितलं की आता थंडीच्या दिवसामध्ये लो टेम्परेचर होतं. त्यानंतर कधी-कधी पाऊसच पडत नाही, कधी-कधी अवकाळी पाऊस पडतो, गारपीट होते. या सगळ्यांच्या बद्दल लोकांना शिक्षित करणं, त्याची जाणीव करून देणं आणि या सगळ्यावर उपाय म्हणून पर्यावरण आपल्याला कसं टिकवता येईल, यासाठी लोकांना शिक्षित करणं, त्यांचा सहभाग कंपल्सरी घेणं. हा मग सर, त्यासाठी हे बघा अ, सर, तुम्ही अतिशय मुद्द्याला हात घातलेला आहे की लोक म्हणजे ऍक्टिव्ह पब्लिक पार्टिसिपेशन इज निडेड, सिटीजन या एंगेजमेंट या पाहिजे. आणि नेमकं बरोबर आहे. जर ह्या आपल्या चर्चेचं काय सार आहे, या चर्चेचं सार हं. आहे की या सगळ्या नैसर्गिक हानी होऊ नये आणि आपला शाश्वत विकासाची प्रक्रिया अखंडितपणे चांगल्या प्रकारे चालू राहावी, तर याच्यामध्ये संवाद हरपलेला आहे. संवादाची साधनं खूप आहेत. ऍप पासून गव्हर्नमेंटचं हे पोर्टल, अमुक फलाने योजनांचाही भडीमार आहे, हे सगळं असताना सुद्धा शिक्षण देखील खूप चांगलं आहे. तरी देखील हे संवाद नाही, एकमेकाशी संवाद नाही. आणि नेमकं ही जी कम्युनिकेशन गॅप आहे, म्हणजे संस्थात्मक संवाद नाहीये, वैयक्तिक संवाद नाहीये. अशा प्रकारे आता संवादाची खूप मोठी व्याख्या पत्रकार म्हणून करता येईल, परंतु ती ही जागा नाहीये. मग आम्ही काय केलेलं आहे, हे जे 2032 ड्राईव्ह, जे आपण AM 2032 ड्राईव्ह जे नाव ठेवलेलं आहे, मुळात काय ते, मुळात आता बघा, आपण मुंबईला लवकरच एक कार्यक्रम करतोय. मग त्याच्यामध्ये, त्या कार्यक्रमामध्ये आपण काही पुरस्कार देणार आहे. तसे नेहमी सगळीकडे पुरस्कार दिले जातातच. आपण देणार आहे, म्हणजे का देणार आहे? पहिलं, तुमचे शासकीय अधिकारी ज्यांनी शाश्वत विकासाच्या संदर्भात कामं केलेली आहेत चांगल्या प्रकारे, त्यांची निवड केली जाणार आहे. दुसरं, हे जे कॉर्पोरेट खाजगी कंपन्यात CSR मधून कामं केली जातात, त्यांना दिलं जाणार आहे. त्याच्यानंतर तिसरं, जे गावामध्ये जसं आशा वर्कर वगैरे जे असतात, त्याप्रमाणे SDG मास्टर ट्रेनर जे यशदा मार्फत तयार केले गेलेले, ते लोक आहेत. आणि चौथे म्हणजे अर्थातच पत्रकार. असे 4 प्रकारचे आहेत. आता आम्ही 2023 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा मुंबईमध्ये एक मोठा कार्यक्रम केला होता. त्याही वेळेला आम्ही हा प्रयोग केला. त्याच्यानंतर 30 नोव्हेंबर 2023ला एक दिवसीय पूर्ण परिषद, शाश्वत विकास ध्येय परिषद मुंबईमध्येच घेतलेली आहे. आता हा आमचा प्रयत्न आहे. म्हणजे मग काय, की ह्या सगळ्या ज्या यंत्रणा आहेत त्याच्यामधला जो विसंवाद आहे तो दूर होऊन स्थानिक पातळीवर काम झालं पाहिजे. जसं तुम्ही हरित ग्रामसभा सांगितलं, की गावामध्ये एरवी तर होतात, तुमच्या महिला सभा होते, बाकीच्या होतात, तर ते करा. तुमचं ट्री ऑडिट करा, वॉटर ऑडिट करा आणि त्याच्यावर भर द्या. तर त्या प्रकारेच हा एक प्रयोग आहे, आम्ही पत्रकार म्हणून करतोय. अर्थात आम्ही NGO वगैरे असं काही नाहीयेत. आम्ही एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतोय, त्याचा फॉर्मॅट आम्ही केलेला आहे. आणि याच्यासाठी बघा, तुम्ही आमच्या जर वेबसाईटवर गेलात, तर त्यावर आपण 9 प्रकारचे फोरम स्थापन करतोय.
मग त्याच्यामध्ये युवक आहेत, महिला आहेत, वेगवेगळे कृषी संबंधी आहे, पत्रकार आहेत, असे फोरम करतोय. आणि त्या माध्यमातून एक पुढं मोठी योजना आम्ही ऍक्टिव्हेट करतोय. त्याच्या आधी म्हणजे शासकीय योजनांकडे बघण्याच्या आधी लोकांना विकास साक्षरते म्हणजे काय, विकास साक्षर केलं पाहिजे. जसं तुम्ही म्हणताय की लोकांनी पुढं आलं पाहिजे, तर लोक पुढं कधी येतील की लोकांना तो स्कोप आहे. आता काय होतं, समजा आता वाळू चोरली जाते, तिथे ते गुन्हेगारी मारामाऱ्या तहसीलदारावर अंगावर ते टाकला आणि गुन्हेगारी वगैरे, लोक कशाला तिकडं, लोक भीतात हो, ते तिकडे जायला घाबरतात लोक. वन खा नाही, अनेक मी कारण तुम्हाला आहेत. थोडं डिस्टर्ब करतो. हा. मला सांगा, ही कारण तर जरी असली, आपली वेळही एकदा संपत आलेली एकदा बरं का, तर 3-4 मिनिट आहेत फक्त. बोला. ह- मी एकच सांगतो की ही जलसंवर्धनाची जी पर्यावरण संवर्धनाची ना एक लोक चळवळ व्हायला पाहिजे साहेब. अगदी लोक बरोबर. चळवळ झाली तरच लोकांना सगळ्यांना कळायला पाहिजे की माझं काम आहे, मला जगायचंय. आणि आपल्या ज्या नद्या आहेत त्या नद्या एक एक संस्कृती आहे. त्याला एक आपण अतिशय पवित्र असं, फक्त नदी तर पाण्याची नदी नाही तर ती एक संस्कृतीची वाहिनी आहे. आपण तिला पवित्र, गोदावरीला पवित्र म्हणतो, तेरणाला पवित्र म्हणतो, प्रत्येक नद्याला पवित्र. मग तिथला वाळू उपसा किंवा तिथली जैवविविधता नष्ट होणं ही आपली संस्कृती नष्ट होतीये ना. त्यामुळे त्याचं पावित्र्य आपण जपलं पाहिजे असं मला वाटतं. आणि शेवटी मी जास्त आपला वेळ घेणार नाही, फक्त मला असं वाटतं की हे सगळं जल, जंगल, जमीन आणि पर्यावरण संरक्षण याची लोक चळवळ होणं आणि प्रत्येक संस्थांमध्ये एक समन्वय असला पाहिजे. म्हणजे काही ठिकाणी उद्योग असतील, काही ठिकाणी एनजीओ असतील, ग्रामपंचायती असतील, नगरपालिका असतील, या सगळ्यांचं एक नेटवर्क असं आलं पाहिजे एकत्रित करून, की नाही हे आपल्याला त्या सगळ्यांच्या माध्यमाने करून घ्यायचंय. गॅप तुम्ही जे सांगितलं ना, त्यांच्यामध्ये गॅप नसला पाहिजे की आपल्याला हे काम करायचंय. सर, तर सर जाणीवपूर्वक बरं का सर, आपण तेच करतोय. ही लोक चळवळ व्हावी या दृष्टीनेच AM 2032 ड्राईव्ह ही संकल्पना आहे, ती आपण महाराष्ट्रामध्ये लॉन्च केलेली आहे. आणि तुमच्यासारख्या ज्या व्यक्ती आहेत की ज्यांच्याकडे आम्ही मेंटॉर म्हणून बघतोय, तुम्हाला मी एकदा नाही आता दुसऱ्यांदा आपण चर्चा करतोय, तिसऱ्याही वेळेला करणार आहे, चौथ्या वेळेला, म्हणजे हे कायम आपलं संवाद सुरू राहणार आहे. आणि त्या माध्यमातून आपल्याला लोक चळवळ कशी उभी करता येईल म्हणजे सकारात्मक दृष्ट्या, तर त्या दृष्टीने आपला हा एक प्रयत्न आहे. खारीचा आपण वाटा उचलतोय पत्रकार म्हणून. तुमच्यासारखे अधिकारी ज्यांना प्रदीर्घ असा अनुभव आहे प्रशासकीय सेवेतला, योजना अंमलबजावणीचा अनुभव आहे, त्या लोकांनी लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी या व्यासपीठावर आलं पाहिजे, असा आमचा एक आग्रह आहे. तर खूप खूप धन्यवाद. आणि काय आहे की आपल्याला ही वेळ आहे लिंकची, ती थांबवावी लागते, त्यामुळं नाईलाज आहे. थँक्यू. आपण ही पुढे थँक्यू. वारंवार अशी चर्चा करत राहू. वेळ नक्की वारंवार दिल्याबद्दल चर्चा खूप करू. खूप धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद साहेब. धन्यवाद.